अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 3 ऑक्टोबर गुरुवार। सगळ्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे। आज नवरात्रीचा पहिला दिवस। आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल, आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये कुलदेवीच्या सेवांची सुरुवात झाली असेल। कारण घटस्थापनेचा पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी आपण घट मांडतो तिथून जे नवरात्रीचे 9 दिवस असतात, हे संपूर्ण 9 दिवस कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी, कुलदेवीला जागृत करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य आणि गरिबी आहे, हे दारिद्र्य आणि गरिबी नष्ट करण्यासाठी हे 9 दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात। जे लोक वर्षभर तुम्हाला काही करताना दिसणार नाहीत, जे लोक वर्षभर तुम्हाला कुठल्या सेवा करताना दिसणार नाहीत, ते लोक सुद्धा आवर्जून या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवीची, माता लक्ष्मीची, आई भगवतीची मनापासून सेवा करतात। कारण वर्षभरामध्ये माता लक्ष्मीचा जितका प्रभाव या पृथ्वीवरती असतो त्यापेक्षा 100हून जास्त पटीने माता लक्ष्मीचा प्रभाव हा या 9 दिवसांमध्ये असतो। या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मी कुलदेवी ही खूप जागृत असते। त्यामुळे ती जेव्हा जागृत असते आणि तुम्ही काही सेवा करता, उपाय करता, उपासना करता, तर तेव्हा ती प्रसन्न होते। आणि जेव्हा आपली कुलदेवी माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न असते तेव्हा आपल्या मनातील सर्व इच्छा ती पूर्ण करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीतील पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत म्हणजे 3 ऑक्टोबर पासून बरोबर 12 ऑक्टोबर पर्यंत करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे, जी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे। रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि ही एक साधी सोपी सेवा करायची आहे। या मंत्राच्या पठणाने किंवा ही एक सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण कमी होईल, कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल, तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य जे आहे हे दारिद्र्य संपत जाईल आणि तुमची परिस्थिती जी आहे ती सुधारत जाईल। वर्षभरातले हे जे 9 दिवस आहेत हे खरं सांगते खूप महत्त्वाचे आहेत। ही संधी पुन्हा लवकर नाहीये, ही वेळ पुन्हा लवकर नाहीये। त्यामुळे आज रात्रीपासून झोपताना तुम्हाला फक्त हा मंत्र म्हणायचा आहे। सलग तुम्हाला 9 दिवस नवरात्री संपेपर्यंत, घट उठेपर्यंत दररोज ही सेवा करायची आहे। बघा, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल एक 12च्या आतमध्ये, 11, 11:30 किंवा 8 वाजेपासून, आता झोपायला गेल्यानंतरच करायचं असं काही नाही, संध्याकाळी अंधार पडला म्हणजे 7च्या पुढे तुम्हाला रात्री 12च्या आत ही सेवा कधीही करता येणार आहे। या सेवेसाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती सांगतेय, तांदूळ। तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत, देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। लक्षात ठेवा, देवघराच्या समोर 108 तुम्हाला तांदूळ घ्यायचे, मोजून 108, आणि त्या प्रत्येक तांदळाला तुम्हाला हळद लावायची आहे। प्रत्येक तांदूळ हा हळदीत मिक्स करायचा आहे। जे तांदूळ तुम्ही घेतलेले आहेत एखाद्या वाटीमध्ये घ्या किंवा उजव्या हातावरती घ्या, मोजून 108 घ्या, त्याच्यावरती थोडी हळद घाला आणि हे तांदूळ असे बरोबर मिक्स करा। हळदीने तांदूळ पिवळे होतील ते वाटीमध्ये ठेवून द्या। आता देवघराच्या समोर बसल्यानंतर तुम्हाला एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे, फक्त एक तांदळाचा दाणा। हा तांदळाचा दाणा घेऊन तुम्हाला तुमच्या मनात जी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपली जी कुलस्वामिनी, आपली जी कुलदेवी आहे, या कुलदेवीचा जप करत तुम्हाला जे माता लक्ष्मीचं, जे नवरात्रीचं, जे कुलस्वामिनीचं सर्व सिद्ध स्तोत्र सांगितलेलं आहे, सिद्ध कुंजिका स्तोत्र हे म्हणायचं आहे। अगदी त्याची पहिली ओवी किंवा थोडं म्हणा आणि हा तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये किंवा आपण जिथे अखंड दीपव्रत केलेलं आहे, जिथे घट स्थापन केलेलं आहे, जिथे श्रीयंत्र असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल तर तिच्या चरणांना किंवा तिच्या मूर्तीवरती, श्रीयंत्रावरती हा तांदळाचा दाणा अर्पण करायचा आहे। पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, पुन्हा पुढची ओवी म्हणायची, पुढचा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा हा तांदळाचा दाणा त्या मूर्तीवरती किंवा त्या श्रीयंत्रावरती अर्पण करायचा। असे संपूर्ण सिद्ध कुंचिका स्तोत्रम पठन होईपर्यंत संपूर्ण फक्त एक वेळा, बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 143 पेज नंबरवरती आहे। तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यावरती तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही गुगलवरती टाकलं सिद्ध कुंचिका स्तोत्रम तर तिथे सहज तुम्हाला ते मिळून जाईल। 143 या पेज नंबरवरती हे आहे। संपूर्ण सिद्ध कुंचिका स्तोत्रम जे आहे हे म्हणेपर्यंत तुम्हाला
त्या लक्ष्मीच्या मूर्तीवरती थोडे थोडे तांदूळ जे आहेत, एक एक तांदळाचा दाणा अर्पण करत राहायचं आहे। संपूर्ण सिंधकुंजुका स्तोत्र म्हणून झालं, 108 तांदूळ तुमचे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर हे तांदळाचे दाणे तिथून उचलायचे आहेत। लक्षात ठेवा, हे तांदळाचे दाणे तिथून उचलायचे आहेत। एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं किंवा एखादं केशरी रंगाचे कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे 108 तांदूळ ठेवायचे। त्या तांदळाच्या कापडाला गाठ मारायची आणि रात्री झोपताना ही पोटली उशीखाली ठेवायची। आपली जी उशी असते त्या उशीखाली ठेवायची। सकाळी तुम्ही जेव्हा उठलात स्वच्छ अंघोळ वगैरे केलं की त्यानंतर हे 108 तांदळांची पोटली उचलायची आणि ती आपल्या तिजोरीत ठेवायची। आपली तिजोरीत ठेवायची। त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी पुन्हा 108 तांदूळ घ्यायचे, पुन्हा ते हळदीत मिक्स करायचे, सिद्धकुंजुका स्तोत्र म्हणून इच्छा व्यक्त करून एक एक तांदूळ पुन्हा एकदा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा जे श्रीयंत्र असतील त्याच्यावरती अर्पण करायचं आणि पुन्हा ते उचलून जे आधीचे 108 तांदूळ होते त्याच कापडामध्ये हे तांदूळ ऍड करून पुन्हा रात्री झोपताना उशीखाली आणि सकाळी उठून ते आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचे। असं सलग 9 दिवस करायचं। जो 9वा दिवस असेल, नवरात्रीचा जो शेवटचा दिवस असेल, या दिवशी बघा 9वा जो दिवस आहे या दिवशी काय करायचं तर हे जे तांदूळ सगळे आपण अभिमंत्रित केलेले आहेत, आता 9व्या दिवशी आपण रात्री झोपताना ते उशीखाली ठेवणार नाहीत किंवा 9व्या दिवशी आपण ते रात्री अभिमंत्रित करणार नाहीत, कारण 8 दिवस फक्त 8 दिवस आपल्याला हे तांदूळ याच्यामध्ये ऍड करायचे आहेत। 8 दिवस लक्ष्मीवरती अर्पण करायचे आहेत आणि सलग 8 दिवस आपल्याला तांदूळ अर्पण करत असताना सिद्धकुंजुका स्तोत्र म्हणायचं आहे। जो 9वा दिवस असेल, शेवटचा दिवस असेल, या दिवशी आपल्याला कुठल्याही मंदिरात जायचं आहे। लक्ष्मीचं मंदिर असलं पाहिजे किंवा जिथे नवरात्रीची स्थापना असेल तिथे गेला तरीही चालेल। लक्ष्मीचं मंदिर असेल, माता लक्ष्मीचं, कुलदेवीचं जे काही किंवा नवरात्र असेल तुमच्या गावामध्ये, भागामध्ये कुठे, तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर हे तांदूळ ज्या कापडात आपण बांधलेला आहे त्याची गाठ सोडायची आहे आणि त्याच्यानंतर हे तांदूळ ओंजळीत घ्यायचे आहेत। 2ही ओंजळी भरतील किंवा 2ही ओंजळींमध्ये हे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत। त्यानंतर आपली इच्छा पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीचं स्मरण करून हे तांदूळ आपल्याला त्या लक्ष्मीच्या मंदिरात माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायचे आहेत। माता लक्ष्मीचे चरण जे असेल, गाभारा वगैरे असेल, तिथे हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत। त्यानंतर हे अर्पण करून झाल्यानंतर त्यातील थोडेसे तांदूळ उचलायचे, एका चिमटीमध्ये थोडे तांदूळ उचलायचे, त्याच कापडात बांधायचे आणि घरी आणायचे। ज्या कापडामध्ये तांदूळ आपण बांधलेले असतील तर ते जे कापड आहे त्याला गाठ मारायची आणि आपल्या तिजोरीमध्ये अखंड स्वरूपाने हे देवीच्या चरणांहून परत आणलेले जे तांदूळ आहे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे। बघा, हा उपाय केल्याने अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात राहील। माता लक्ष्मी नेहमी तुम्हाला साथ देईल, इच्छा पूर्ण होईल, अडलेली प्रत्येक गोष्ट मार्गी लागेल। अत्यंत प्रभावी उपाय आहे, नवरात्रीतील हा खास उपाय आहे। फक्त 108 तांदळांचा हा उपाय तुम्हाला सलग 9 दिवस करायचा आहे। तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।